जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ कुठला टॉपिकवर आहे हे तुम्हाला थंबनेलवरून समजत असेल। आज तुम्हाला मी सांगणार आहे एखाद्या वेळेस तुम्ही कसं असतं फ्लिपकार्टवरून एखादी तुम्हाला गोष्ट खरेदी करायची, जसं की मोबाईल तुम्हाला खरेदी करायचा असतो आणि तुमच्याकडे एक तुमचा जुना मोबाईल असतो तो एक्सचेंज करायचा असतो आणि त्या प्राइसनुसार एक्सचेंज करून तुम्हाला नवीन फोन जर घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीतून घेऊ शकता, एक्सचेंज कशा पद्धतीतून तुमचा मोबाईल आहे ते करू शकता, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की बरेचशा जणांना एक्सचेंज करताच येत नाही, कशा पद्धतीने करतात, काय प्रोसेस आहे, सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणताही मोबाईल खरेदी करायचा आहे आणि तुमचा जुना मोबाईल आहे तो तुम्हाला चेंज करायचा, म्हणजे जो की आहे मोबाईल तुमचा एक्सचेंज करायचा आहे, तर कशा पद्धतीतून तुम्ही फ्लिपकार्टवर चेंज करू शकता। बरेचशा जणांना चेंज करता येत नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं फ्लिपकार्ट ही ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जशी गोष्ट फ्लिपकार्ट आहे ती मी इथून ओपन करून घेतो। जसं की ओपन केल्यानंतर तुमच्यावर अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला कोणते मॉडेल हवं आहे, म्हणजे कोणत्या कंपनीचं मॉडेल तुम्हाला घ्यायचं, जसं कोणता मोबाईल कंपनीचा आवडेल तो तुम्ही इथून सर्च करून घेऊ शकता। जसं की आता बघू शकता आपण येथे काय करू, एक मोबाईल एक्झाम्पलसाठी घेऊ S20 अल्ट्रा, जो की मोबाईल तुम्हाला माहिती आहे सॅमसंगचा आहे, तो आपण सर्च केला आहे। जो की आता समजा तुम्हाला येथील तुम्ही कोणताही सिलेक्ट करू शकता, जो तुम्हाला आवडेल तो सिलेक्ट करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन्स बरेचसे येऊन जातील, थोडंसं प्राईजमध्ये खाली वर होऊ शकतं। त्यासाठी मी बघू शकता मला हा जो की मोबाईल आहे हा जर मला आवडला असेल आणि मला ह्याच्यावर एक्सचेंज करायचा माझा जुना मोबाईल, तर काय करायचं, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथून तुम्हाला फक्त इथे काय करायचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं, इथून तुम्ही रॅम म्हणा बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून घेऊ शकता, जे की रॅम किती आहे, सगळं काय डिस्प्ले किती आहे, ह्या गोष्टी प्रॉपर तुम्ही माहिती करून घ्या। त्यानंतरच जे काही मोबाईल तुम्ही जो काही आहे तो खरेदी करू शकता। कारण की काय प्रॉब्लेम येतो, एखाद्या वेळेस तुम्हाला रॅम जी काही रॅम कमी असते किंवा याचा प्रोसेसर असतो तो प्रोसेसर हलका असतो किंवा बॅटरी बॅकअप त्याला कमी असतो, अशा गोष्टी असतात बऱ्याचशा, ज्या की कॅमेरासुद्धा कमी असतो अशामध्ये। त्यानंतर काय करायचं, हे सगळं तुम्ही वाचलं, तुम्हाला हे परफेक्ट वाचलं, त्यानंतर खाली जायचं, येथे रिव्ह्यू दिले असतात लोकांनी की मोबाईल कशा पद्धतीतून सगळं हे वाचायचं आणि त्यानंतरच कोणतीही गोष्ट खरेदी करायची। कारण की ज्या लोकांनी सगळ्यात पहिले तर ही गोष्ट खरेदी केली आहे त्यांनी इथे जी की रिव्ह्यू दिलं असतं की मोबाईल कशा पद्धतीतून चालत आहे, मोबाईल हँग होत आहे का, मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे, सगळं काय दिलं असतं। जसं की बघू शकता इथे लिहिलं आहे नाईस जी की फोन मोबाईल, नाईस मोबाईल लिहिलं आहे बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही इथून माहिती करून घेऊ शकता। त्यांनी व्हिडिओ जी की टाकले असतात, फोटोज व्हिडिओज अशा पद्धतीने टाकले असतात, म्हणजे कॅमेरा कशा पद्धतीने चालते सगळे तिने डिटेल्स आहे ती दिले असतात। जसं की इथे तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता S20 फोटो काढले बघू शकता कशा पद्धतीने येत आहे, सगळं काय त्याने रिव्ह्यू दिले असतात। मग तुम्ही ह्याच्यावर ठरवू शकता की मोबाईल खरेदी करायचा का नाही। ओके, तर आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले एक्सचेंज कशा पद्धतीने करायचं ते सांगतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथून खाली सगळ्यात पहिले तर इथून येऊन खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे बघू शकता इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स भेटतात, बाय विथ एक्सचेंजचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला बघू शकता। थोडंसं मी इथून जी की पेन्सिलचं आहे ते मी आयकॉन ऑन करून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल। ओके, तर आता बघू शकता आपण इथं आलो आहे। ओके, इथं आलो आहे तर इथे बघू शकता बाय विथ एक्सचेंजचा तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो। तर येथे तुमचं हे सिलेक्ट असेल तर तुम्हाला काय करायचं, बाय विथ एक्सचेंजवर क्लिक करायचं ज्यावेळेस तुम्हाला तुमचा मोबाईल कोणताही एक्सचेंज करायचा असेल तर। त्यानंतर इथून कन्फर्म एक्सचेंज आहे, तुम्ही इथून जी की माझा मॉडेल पहिले सिलेक्ट आहे तर इथे एडिट फोन डिटेल्सवर मी क्लिक करतो। त्यानंतर तुम्ही काय सगळ्यात पहिले तर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने जी की मोबाईलचे मॉडेल्स येतील, तुमचं मॉडेल कुठलं आहे, समजा ॲपल असेल, EMI असेल, मोटरोला, हे सगळे मॉडेल्स दिले आहे। जसं की माझ्याकडे सॅमसंगचं आहे तर सॅमसंग मी सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर इथून सॅमसंगचं जी की सिलेक्ट केल्यानंतर सॅमसंगचं मॉडेल म्हणजे तुमचं कुठलं आहे, गॅलेक्सी A30 आहे, जी की A14 ती कुठला असेल ती तुम्ही अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं की आता बघू शकता आपण एक सिलेक्ट करून रँडम अशा पद्धतीने मी सिलेक्ट केलं, त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर येथे तुम्हाला काय विचारणार आहे, तुमचा मोबाईल डॅमेज आहे का, म्हणजे डिस्प्लेवर काय डॅमेज आहे का, तुमच्या मोबाईलला काय झालं सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल। जर तुमचा मोबाईलला काही सुद्धा नसेल तर इथून गुड सिलेक्ट करून घेऊ शकता, किंवा तुमच्या मोबाईलला डिस्प्लेचा प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीने इथून सिलेक्ट करून घेऊ शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा हे सिलेक्ट केलं यातील कुठलाही प्रॉब्लेम तुमचा असेल सिलेक्ट केला तर तितकी प्राइस आहे ती घटते, म्हणजे कमी होते पाहिजे, सगळ्यात पहिले तर समजून घ्या। ओके, त्यानंतर इथून गुड सिलेक्ट करून घ्या। असं नाही की तुम्ही गुड सिलेक्ट केलं, तुमचा मोबाईल डॅमेज आहे आणि तुम्ही गुड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वाटेल की माझा मोबाईल आहे तो बाबा चांगल्या कंडिशनमध्येच जाईल। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही एक्सचेंज करायला जाता त्यावेळी जो की असतो तो तुमचा मोबाईल सगळ्यात पहिले ते पूर्णपणे चेकिंग करूनच नंतरच मोबाईल एक्सचेंज करतो। ओके, त्यानंतर आपण गुड सिलेक्ट केलं, जर तुमच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम नसेल तर त्यानंतर नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्यासमोर येईल। येथे काय लिहिलं आहे, सगळ्यात पहिले तर प्रोसेस ज्यावेळेस तो डिलिव्हर बॉय येईल त्यावेळेस तुम्हाला जावं लागणार, तिथे तुमचा मोबाईल देऊन जो की आहे तो मोबाईल पूर्णपणे
चेकिंग करणार की मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का नाही, सगळं डिटेल्स बघणार आणि त्यानंतरच एक्सचेंज होणार. एक्सचेंजची जी की प्राईस तुमची राहणार अशा पद्धती बघू शकता. जे मोबाईल जो की कंपनीचा आहे त्याची एक्सचेंजची प्राईस किती आहे 1000 म्हणजे 2000 रुपये माझी जी की प्राईस आहे त्या मोबाईलची झाली आहे बघू शकता. येते बघू शकता तुम्हाला दिसतं असेल. ओके, त्यानंतर काय करू शकता इथून तुम्ही कन्फर्म करू शकता. कन्फर्म एक्सचेंजवर क्लिक करून एक्सचेंज जी काय कन्फर्म करून घेऊ शकता. ओके, कन्फर्म झाल्यानंतर जी काय तुमचा मोबाईल आहे जो तुम्ही नवीन मोबाईल घेणार तो ऑर्डर तर झाला नाही, पण तुम्ही काय करू शकता समजा मला हा मोबाईल घ्यायचा आहे तर ह्यातून जी आहे मोबाईलची 1 लाख रुपये जरी किंमत असेल त्यातले 2 ते 3 हजार रुपये जी काय ते गटणार. म्हणजे 2 ते 3 हजार रुपये मी एक्सचेंज मोबाईल केल्यामुळे ते कमी होणार आणि बाकीचे जे काही वर जे पैसे आहेत ते मला द्यावं लागणार आणि त्याने मोबाईल मी खरेदी करू शकतो. अशा पद्धतीत तुम्ही एक्सचेंज करू शकता. येथे खाली तुम्हाला एक्सचेंजचा ऑप्शन भेटतो बघू शकता. बाय एक्सचेंजचा ऑप्शन आहे आणि इथे सिलेक्ट करून करू शकता. अशाच पद्धतीतून तुमचा कोणताही मोबाईल असेल तो इझिली एक्सचेंज करून तुम्ही नवीन मोबाईल घेऊ शकता. कोणताही असेल जशानुसार प्राईस ठरते. जर तुमचं मॉडेल जे की चांगला असेल तर तुमची प्राईस आहे ती चांगली ठरू शकते. अशा पद्धतीत तुम्ही ऑनलाईनसुद्धा तुमचा मोबाईल आहे तो एक्सचेंज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करा आणि काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.